श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो. जीवनात तोच माणूस मोठा होत असतो ज्याला कुटुंबाची साथ असते, ज्याच्या डोक्यावर नेहमी देवाचा हात असतो, ज्याला कितीही मोठं संकट आलं तरी भीती वाटत नाही. असा मनुष्य कधीच प्रगती करताना थांबत नाही. त्याच्यासमोर कितीही मोठी आव्हाने आली, त्याच्यासमोर कितीही वाईट शक्तीचा प्रभाव असला तरी तो थांबत नाही. कारण त्याला माहीत आहे आपलं कुटुंब आणि आपले परमेश्वर नेहमी आपल्यासोबत आहेत. त्यामुळे आपल्याला कसलंही काहीही नुकसान होणार नाही. उलट झालं तर आपल्याला त्याचा फायदाच होणार आहे. म्हणून तो निश्चितपणे आपलं काम करत राहतो. ज्याला आपल्या परमेश्वरावर आणि कुटुंबावर विश्वास आहे त्या व्यक्तीला कधीच मागे खेचण्याचा कुणी प्रयत्न देखील करत नाही. म्हणून बाळांनो, ज्यावेळेस तुमचं कुटुंब तुमच्या सोबत असेल तेव्हा तुम्हाला दुसऱ्या कोणाचीच गरज भासणार नाही. जेव्हा परमेश्वर तुमच्या सोबत असतील तेव्हा तुम्हाला कोणासमोर हात पसरवण्याची गरज येणार नाही. म्हणून लक्षात ठेवा, कुटुंबाची साथ आणि देवाचे आशीर्वाद हे तुम्हाला आयुष्यात खूप महत्त्वाचे आहे. आजचा हा सुंदर व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. म्हणून हा सुंदर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याशिवाय कुठेही जाऊ नका. बाळांनो, ज्ञान खूप गरजेचं आहे. ज्ञानच माणसाला मोठं बनवत असतं. जीवनात काही गोष्टी अशा असतात ज्याची आपल्याला कधी गरज भासते, परंतु त्यावेळेस ती गोष्ट मिळत नसते. म्हणून जीवनात कधी कोणाची गरज येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे कुणाशी वैर ठेवू नका. ज्यांनी तुम्हाला फसवलं, ज्यांनी वाईट काळात तुमची साथ सोडली, त्यांच्यापासून लांब नक्की राहा, परंतु त्यांच्याशी वैर ठेवू नका. वैर माणसाला खूप दृष्ट माणूस बनवत असते. आपल्याला दृष्ट बनायचं नाही तर आपल्याला प्रेमळ बनायचं आहे. आपल्याला भगवंताच्या चरणाशी आपलं स्थान निर्माण करायचं आहे. त्यांच्यासोबत आपल्याला आपलं जीवन जगायचं आहे. म्हणून हे सुंदर जीवन खूप वाईट बनवू नका. सुंदर जीवनाला आणखी सुंदर बनवा. स्वामी तुमच्या सोबत आहेत. विश्वास असल्यास कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी माऊली टाईप करा आणि आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कधी तुम्हाला असं वाटत असेल की स्वामी तुमच्याशी स्वतः बोलत आहेत, स्वामी तुमच्या डोक्यावर आशीर्वाद ठेवून आहेत, तर हे खरंच आहे. बाळांनो, ज्यावेळेस कोणीच दिसत नाही त्यावेळेस फक्त स्वामी दिसतात. ज्यावेळेस सर्व साथ सोडून जातात त्यावेळेस फक्त स्वामी साथ देतात. म्हणून बाळांनो, जीवनात कोणावर प्रेम करायचं, कोणावर विश्वास ठेवायचा हे माहीत नसेल तर स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामींवर प्रेम करा. तुम्हाला कधीच निराशा भेटणार नाही. ज्यावेळेस आपल्या जवळच्यांची साथ आपल्याला मिळते, ज्यावेळेस आपल्या कुटुंबाचं प्रोत्साहन आपल्याला मिळत असतं, त्यावेळेस 50% काम तिथेच पूर्ण होत असतं. म्हणून कुटुंबावर प्रेम करा. तुमचं कुटुंब सुखी असेल, तुमच्या घरातून हसण्या खेळण्याचा आवाज येत असेल तर तुम्ही जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहात. परंतु तुमच्या कुटुंबात मतभेद असतील, तुमच्या कुटुंबात चिडचिड असेल, कोणाचा हसण्याचा आवाज येत नसेल, सर्व एकमेकांशी बोलणं टाळत असतील तर तुम्ही सर्वात गरीब माणूस आहात. म्हणून पैशाला महत्त्व देऊ नका. घरात किती सुख आहे, घरात किती समृद्धी आहे, घरात किती आनंद आहे यावरून तुमची खरी श्रीमंती कळत असते. म्हणून फक्त पैशामागे पळू नका. प्रेम द्यायचा विचार करा. सर्वांना सुखी ठेवण्याचा विचार करा. कुटुंब सुखी असेल तर आपण सुखी आहोत. कुटुंब दुःखी असेल तर आपण दुःखी आहोत. म्हणून सर्वप्रथम आपल्या कुटुंबाकडे लक्ष द्या. बाळांनो, कुटुंबात जर बाहेरील व्यक्तीने हस्तक्षेप केला तर कुटुंब लवकर तुटतं. म्हणून बाहेरील कोणत्याही व्यक्तीला तुमच्या हसत्या खेळत्या कुटुंबामध्ये हस्तक्षेप करू देऊ नका. तुमचे मतभेद असतील ते सर्व मिटवून टाका. कुटुंबातील सर्वांना एकत्र आणा. एकमताने कुठलाही निर्णय घ्या. सर्व सण एकत्र येऊन साजरे करा. हाच खरा आनंद आहे आणि अशा घरात स्वामींचे आशीर्वाद नेहमी असतात. असं घर स्वामींना खूप आवडत असतं. म्हणून घरात अगोदर शांतता निर्माण करा. घरात अगोदर प्रेम निर्माण करा. त्यानंतर आपोआप स्वामी चालून तुमच्या दारात येतील. बाळांनो, लक्ष्मी त्या घरात नांदेल ज्या घरात सुख समृद्धी अगोदरच टिकून आहे. लक्ष्मी त्याच घरात येईल ज्या घरात शांतता आहे.
म्हणून घरात शांतता ठेवा. अजिबात घरात कोणी शिवीगाळ करणार नाही याची दक्षता घ्या. कोणाकडून काही चूक झाली तर समजावून सांगा, परंतु रागावू नका. बाळांनो, ज्या घरात रागराग आहे, चिडचिड आहे, खोटेपणा आहे, अशा घरात कधीच देव थांबत नाही. अशा घरात कधीच देव प्रवेश करत नाही. म्हणून या गोष्टींची तुम्हाला खूप काळजी घ्यायला हवी. प्रत्येक गोष्टीमागे काही कारण असतं. आपल्याला असं वाटतं की देवाचं आपल्याकडे लक्ष नाही, परंतु आपल्याला याची देखील जाणीव असायला हवी की आपल्या हातून तर काही चुकत नाही ना, आपल्या हातून काही बिघडत नाही ना, हे अगोदर आपण शोधायला हवं. आणि या सर्वांचा शोध घेण्यासाठी हे स्वामींनी पाठवलेले संदेश खूप महत्त्वाचे आहे. म्हणून हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. फक्त मुलगा होणे म्हणजेच घरात सुख समृद्धी येणे असे नाही, तर मुलगी ही मुलापेक्षा कमी नाही. म्हणून आपल्या मुलीला कधीच अंतर देऊ नका. मुलगी तुमच्या कुटुंबातील लक्ष्मी आहे, तिला जपायला शिका. एक ना एक दिवस ती तुमचं घर सोडून जाणार आहे, म्हणून मुलीला जपा. मुलीवर चांगले संस्कार करा, मुलांवर चांगले संस्कार करा. पुढे जाऊन तेच तुमचा थाटामाटात गाजावाजात तुमचा उद्धार करणार आहेत. म्हणून त्यांना योग्य वळण लावा. जर त्यांनी तुमचं नाक कापलं तर तुम्हाला समाजामध्ये काहीच उरत नाही, मान सन्मान सर्व निघून जातो. म्हणून कुणाला जपायचं असेल तर आपल्या मुलांना जपा, त्यांच्यावर संस्कार करा, कारण ते तुमचं भविष्य आहेत. आणि आपलं भविष्य आपल्या हातामध्ये आहे, आज आहे, आत्ता आहे. काही चुका झाल्या असतील तर सर्व चुका सुधारण्याची वेळ अजूनही गेली नाही. बाळांनो, भविष्यात काय होणार आहे याचा विचार करण्यापेक्षा आत्ता आपण काय करत आहोत याचा विचार करा. मागे काय घडून गेलं किंवा भविष्यात काय होणार आहे या विचारात मग्न राहू नका. तुम्हाला देवावर विश्वास ठेवावाच लागेल, कारण तुमचा सर्व काही करता धरता देवच आहे. देव आपल्याशी कसा वागतो हे बघण्यापेक्षा आपण कसं वागतो हे बघा. देव सर्व काही करणार आहे, तुम्ही त्याची चिंता करू नका. तुम्ही फक्त तुमचं कार्य योग्य पद्धतीने पार पाडत आहात का हे बघा. आपल्या हातून काही चुकत तर नाही ना हे शोधा. कधीच कुणाला वाईट बोलू नका, कारण तुमच्या वाईट बोलण्याने तुमची नाती तुटतात. म्हणून वाईट बोलू नका. आपल्या शब्दांमध्ये खूप विष आहे आणि हे विष आपल्या सर्व नातेवाईकांना तोडत असतं. म्हणून बोलण्यावरती थोडंसं कंट्रोल ठेवा. बोलल्याने माणसाच्या मनामध्ये चुकीचे विचार निर्माण होतात. म्हणून बोलणं टाळा. बोलायचं तर प्रेमाने बोला, बोलायचं तर हसून खेळून बोला, बोलायचं तर सर्वांना आपलं समजून बोला. कधीच कोणाला वाकड्यात बोलू नका, कधीच कोणाला त्रास होईल असं बोलू नका. बाळांनो, सर्व काही शक्य आहे, फक्त तुम्हाला प्रत्येक गोष्ट माहीत पाहिजे. जर प्रत्येक गोष्ट ज्या दिवशी तुम्हाला माहीत होईल त्या दिवशी तुम्हाला देवाकडे मागायला काहीच उरणार नाही. तुमच्याकडे एवढं सारं येईल की तुम्हाला ते मोजता देखील येणार नाही. म्हणून प्रत्येकाचे दिवस बदलतात, तुमचेही दिवस बदलणार आहे. तुम्ही जीवनात सक्सेसफुल होणार आहात. म्हणून विश्वास ठेवा. विश्वासावर ही दुनिया चालते, विश्वासावर आपण चालतो, विश्वासावर भगवंत आहेत. म्हणून विश्वास जीवनात खूप महत्त्वाचा आहे. आजचा हा सुंदर व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा होता. हा सुंदर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा आणि असेच सुंदर व्हिडिओ दररोज बघण्यासाठी आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.